नमस्कार भावांनो बहिणींनो. काय वारं वावदन होतं इकडं. असं माणूस दिसत नव्हतं. एवढी फुफुटा उडू लागला. आपली बाल्कनी एवढी भरली. आभाळ का सांगूच नका, एवढा आभाळ आणि एवढ्या इजा व्हायच्या. मला वाटलं पाऊसच येतोय, पण नाही आला पाऊस. भैया नाही म्हणलं, भैया घर लावून घ्या. आपले दोन्ही घर फुफुट्यानं भरले होते सगळे. तरी पण मी पडदा टाकला आणि खिडकी पॅक करून घेतली, तरी पण हाला जाय ती लगे अशी हालू लागली. आणि मग भैयाला म्हणलं, भैया बाल्कनीतला दरवाजा बंद कर. तर मग भैयाचं चाललं होतं, मम्मी कधी पाहा म्हणे, मग वारं वावधन सुटल्यावर एन्जॉय कधी करावा, असं तसं चाललं होतं त्याचं. म्हणलं फुफुटा उडायचा. म्हणलं भैया हे बंद करून घे. इथलं वारं वावधन, इथल्या इजा व्हायच्या. आणि दाजीला घरी बोलू लागले मी. त्याय ना 8 वाजताच काम बंद केलं. तर तेव्हा मी मोबाईलचा लाईट लावला. इकडे काय लाईट जात नाही, मग त्याच्यामुळं काय चार्जिंगची लाईट घ्यावं नाही लागत, म्हणजे कधीच लाईट जात नाही. मग मी यायला इथले फोन केले, लवकर घरी या घरी या. हे आले 11 वाजता. मग तवा ते वारं वावधन शांत झालं. तवा काहीच नव्हतं लगे एवढं. आणि मग आईला फोन केला, म्हणलं मम्मी तिकडं पण वारं वावधन आहे का? तर आई म्हणे आमच्या इकडं इजा पाऊस वारं वावधन, आमच्या इकडं वारं वावधन म्हणतात. तर मग इकडं चक्रीवादळ म्हणतात. मग आम्ही गुगलमध्ये सर्च केलं, सुरतला पाऊस वातावरण कसं आहे. तर म्हणे नाही म्हणे, कडक आहे म्हणे तिकडं वातावरण. मग नाही म्हणे, काहीच नाही, पाऊस नाही, वारं वावधन होतं. इथले पत्र वाजायचे कोणाचे, म्हणजे ते पावसाळ्यात पत्र लावेला असतात कपडे ओल्ले होऊ नाही म्हणून, ते वाजायचे. मग भैयाला म्हणलं, भैया आपण काय करू? म्हणलं स्वयंपाक करून घेऊ. मग एवढ्या वाऱ्या वावधानात स्वयंपाक चालू होता. आणि मग स्वयंपाक होत नाही तर लगेच लाईट आली. काहीच दिसत नव्हतं. मग आम्ही काय केलं, म्हणलं आता हे दोन्ही फोन आहेत, आपण चार्जिंग ठेवू म्हणलं भैया. मग भैयानं काय केलं, खायच्या तेलाचा दिवा लावला. आणि मेणबत्त्या घरात ठेवायला इकडं काय कामच पडत नाही. मग त्याच्यामुळं काय मेणबत्त्या घरात ठेवत नाही, म्हणजे लाईट जात नाही इकडं. मग मेणबत्त्या काय घरात ठेवत नाही मी, पावसाळ्यात ठेवत असते. म्हणजे पावसाळ्यात एवढी तेवढी जाते, नाहीतर सुरतला काही लाईट जात नाही. मग ते तरी बरं होतं, भैया होता घरी, मग काही वाटत नव्हतं. भैयामुळं लय सारा राहतोय वारं वावधन येऊ काही येऊ. आणि लहानपणी भैयाला लय भीती वाटायची, पण आता नाही. ते आता आपल्याला हिंमत देतोय, मम्मी काय नाही आपण, पण दरवाजा बंद नाही करू देत. त्याला लय पाव वाटतंय असं वातावरण असलं तर. पावसाळ्यात पण इकडं जास्त सहसा वारं वावधन येतच नाही. पण आता चौकडच सुरू आहे पावसाचं वातावरण. गावाकडं तर मायराला लय पाऊस झाला का लय पाऊस झाला. आई म्हणे, ताई आईला म्हणजे समाचारमध्ये सांगायचेच पाऊस येईन. तर मग कालच लसण काढून आणला होता आईनं. सगळं आता कांदा राहिलाय काढायचा, पण आई म्हणे मी लसण काढून आणला होता. बाबा जागलीवर राहतात ना, तर मग बाबाचे कपडे पण जाऊन आणले होते आईनं. कालच हुशारी केली, नाही तर मग बाबाच्या अंगावरचे कपडे वावरातले भिजले असते सगळे. तर आई म्हणे मी कालच लसण पण काढून आणला, म्हणजे बाचक्या भरू आणल्या आईनं काल. असं केलं तर त्याला माहीतच होतं वातावरण बिघडेले. मग आई म्हणे मी लसण काढून कालच आणला. आता कांदा राहिला, तर कांदा समजा चालतोय. ते माल आले म्हणजे तुम्ही समजूनच जायचं, जावा मालाचं. कधी माल आले का, सोयाबीन काढायला आली का, गहू काढायला आला का, काही कांदे का, काही वावरात काही ना काही माल पिरेला असला म्हणजे समजून जायचं ते नुकसान करण. आता आंब्याची नुकसान करण, ह्या वर्षी लय आंबे आले. असं वारं वावधन असलं तर मग आंबे पडतेत, सगळे मालाचीच नुकसान होती मग हे अशा उन्हाळ्यात. आणि हे येतंयच वारं वावधन. कधी पाहायचं, खायाशी माल आला, मेहनत करायची शेतकऱ्यानं, आणलं की मग असं वारं वावधन सुटन, गारी हे ते पडन. पण मायराला जास्त सहसा असे हरभऱ्या एवढ्याला गारी पडतात. मला गारी पडणं लय आवडतात, लय भारी वाटते. मग दाजी म्हणते गारी पडल्या तर किती पक्षी मरतेत म्हणे, किती नुकसान होती, ढोरं वासरं राहतात म्हणे कोणाचे वावरात बांधलेलं. तुला काय गारी आवडतात? मला गारी लय आवडतात, पण सुरतला कधीच गारी पडत नाही. ते गारी पडताना लय भारी वाटते. गावाकडे पडायच्या तर लहानपणी याचायच्या मग त्या एखाद्या वाटीत, आणि मग खायच्या त्या गारी. पण मायराला जास्तीत जास्त हरभऱ्या एवढ्याच पडतात, जास्त मोठाल्या नाही पडत. गावगाव लय मोठाल्या पडतात, टोपल्या एवढाल्या.
मोठ्याले पडतात, पण इकडं नाही पडत. तर काल इकडं मला वाटलं होतं पाऊस येईन, अशा इजा व्हायच्या आणि ते फुफुटा एवढा होता तर माणसाला माणूस दिसत नव्हतं. आणि तेवढ्या फुफुटा यायचा त्यो. आणि भैया दार बंद करा ना. मग जावा भैयाला म्हणलं, भैया आता लय वारे वावजण सुटेले, आता तू दरवाजा बंद कर म्हणलं. जावा लाईट आली तेव्हा मग मी घरं पुसून घेतले. दुसऱ्या माळ्यावर घरी आपलं बाल्कनी खुल्लीच आहे, तिकून सगळं असं खुल्लं वातावरण आहे, बाहेरचं सगळं दिसतंय खुल्लं खुल्लं आहे. मग तिकून फुफुटा येऊ लागला. सकाळी झाडझूड केली तर एक परात भरून माती निघली. आणि इकडं मी विचार करते, इकडं एवढी माती नाही सुरतलं, पण कुठून उडून आली मिळच नाही. इकडं तर दारात पण शिमटाचीच रोडन हे आहेत, तर एवढी माती कुठून आली काय माहिती उडून. लय माती आली. मग भैयाला मग जा भैया म्हणे, मम्मी भैयाच्या पायाला धूळ लागली म्हणजे मग भैयाला आवडत नाही. तेव्हा मग भैयानं दार बंद केलं. म्हणे मम्मी खरंच लय धूळ यायला लागली. स्वयंपाकाचा घर तर म्हणजे तो माझ्याजवळ बसेलच होता स्वयंपाक करा जाय, पण त्यात म्हणलं एक खोलू नको भैया, सगळं आपल्या स्वयंपाकात धूळ जाईल म्हणलं. मग मी ती खिडकी बंद केली. इकडं आमच्या इकडं बारी म्हणते, तर माझ्या तोंडात बारीच येते, जिकडे राहिलं तिकडचीच भाषा येते तोंडात. तर मग मी लगे पॅक बंद करून घेतली. आणि तो दरवाजा भैयानं काय बंद केला नाही. म्हणलं भैया बंद कर, लय धूळ स्वयंपाकाच्या घरात काय मी धूळ येऊ दिलीच नव्हती, म्हणजे मी ती खिडकी बंद केली ती. जेव्हा घरं पुसले तेव्हा मग कचर कचर लागलं नाही पायाला, नाही तर घरात पण मातीच होती. जेव्हा लाईट आली तेव्हा घर पुसून घेतलं. कालचा विषय असा होता, लगे धूळ आणि वारं वावधन. ताई म्हणे, ताई तुमचे काय तिकडं म्हणे पॅक घरं असतात म्हणे, काय भ्यायचं काम नाही. म्हणलं नाही म्हणलं, पण हे घरी आले नाही म्हणलं अजून, आता काय माहिती कधी येतात घरी. लय वाट पाहिली होती यायची, आत्ता येतील मग येतील. म्हणजे तुफान होतं. याटोन हे ताशे लगे हलू लागले डग लगे रोडावर. आणि मला हेडो काढायचाच होता, पण भैया म्हणन मम्मी एवढं वारं वावधून सुटले म्हणून माणसाला मानत दिसानं तुला हेडोचं पडलंय, त्याच्यामुळं मी बाहेर निघलेच नाही. म्हणलं तो नाराज होईल, तुला हेडोचंच पडेल असते म्हणून कधी पण, नाहीतर मा विचार झालता लगे असं अंधार काहीच दिसत नव्हतं. लाईट गेल्यामुळं मग मी हेडो नाही काढा. लाईट जर असती तर मग काढा असता भैयाला लाडाबुडी लावून. लय होतं इकडं काय मालं गेलं नसते, इकडं काय एवढी नुकसान होत नाही म्हणा. इकडं केळी असतात, इकडं नाही एवढं चिक्कूचे झाडं हे ते असं असतं. इकडं भाजीपाला असा लावलेला असतो, इकडं काही एवढी नुकसान होत नाही. गावाकडं नुकसान होते आपल्या लय का लय. पण ते तरी बरं झालं, बाबानं गहू काढायची गडबड केली, त्याच्यामुळं काय मग एवढी नुकसान झाली नाही. असं केलं तर आई म्हणे कालच सगळी तयारी केली, सगळं घेऊन आलो म्हणे आम्ही वावरातला. तर व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.